ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम गिरिजाय च विद्महे शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। शिवशरणार्थ मित्रांनो, आज आपण एक हटके मजेदार आणि उपवासाच्या दिवसातही तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी भगर, साबुदाणा ह्याचं मिक्स पीठ घ्यायचं आणि त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ पण टाकायचं। साबुदाणा तुम्ही एक पाव वाटी आणि भगर 1 वाटी याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता। माझ्याकडनं ॲक्च्युली साबुदाणा थोडा जास्त झाला त्यामुळे माझी जरा गडबड झाली, त्यामुळे काय पराठे कडक होऊ शकतात। सो तुम्ही ती चूक करू नका। मग ह्या प्रकारे आपण मस्त जेवढं लागेल तेवढं पाणी मिक्स करून पीठ मळून घेऊया। आणि आता आपण बटाट्याची फिलिंग जे सारण आहे ते तयार करू। तर त्यासाठी किसलेला बटाटा, उकडून घेतलेला आणि किसलेला बटाटा, त्यात चिली फ्लेक्स टाकलेत मी। तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण त्याचा ठेचा, ती भाजून घेतलेली, जिरेपूड जशी आवडेल तशी, आणि थोडं चवीनुसार मीठ, कोणाला जास्ती लागतं कोणाला कमी, तर हे एवढंच। आणि ह्याने फिलिंग मस्त मजेदार बनते। हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण पराठा लाटून घेऊ। नेहमीप्रमाणे आपण नॉर्मल जसा पराठा अगोदर ते जे पारी आहे ती लाटून घेतो आणि मग सारण भरून पराठा बनवून घेतो, अगदी तसंच हे बनवायचं आहे। तर अगोदर पारी लाटून घेतली, म्हणजे पराठा जे काय आहे चपातीसारखं आपण लाटून घेऊ आणि त्यानंतर त्यात बटाट्याचं जे आपण सारण बनवलेलं आहे ते भरून घेतलं आणि सगळ्या कडा बंद करून आपण पराठा लाटायला तयार केला आहे। आता घेऊ। सो हा मस्त पराठा लाटून घ्या। जसं कोणाला कमी सारण भरून पातळ पराठा करायचा असेल तसंही करू शकता। मला थोडासा जाडच आवडतो, सो मी असा बनवला आहे। आणि आपण तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता, गरम तवा, आणि उपवासासाठी कोणी तेल कसं वापरतं का, तर आपण त्याच्याऐवजी तूपही वापरू शकतो। तर हे तूप आणि अशा प्रकारे पराठा आपण दोन्ही साईडनी छान भाजून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपल्याला जेवढे लागणार आहे त्याप्रमाणे प्रमाण घेऊन आपण पराठे बनवू शकतो। हे एक हेल्दी ऑप्शन आहे आणि छान आहे उपवासासाठी। आपण नेहमीच साबुदाणा, भगर हेच असंच काहीतरी बनवून खात असतो, तर हे काहीतरी वेगळं वर्जन आहे। मस्तपैकी त्यावर गरम पराठ्यावर लोणी आणि दह्यावरती मी जिरेपूड टाकलेली आहे। जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही जिरेपूड टाकू शकता, नाहीतर मग थोडंसं मीठ किंवा साखर भरभरू शकता। ऑप्शनमध्ये बरंच आहे, तुम्हाला जर त्यावरती थोडी चिली फ्लेक्स वगैरे भुरभुरायचं असेल तेही चालू शकतं। तर इथे मी मस्त पराठा तोडून खाऊन दाखवते। माझ्याकडून थोडीशी गडबड झालेली आहे, ह्यापेक्षा छान मऊ पराठा होऊ शकतो जर तुम्ही पिठाचं प्रमाण बरोबर घेतलं तर। अशा प्रकारे आपला उपवासाचा गरमागरम आलू पराठा तयार आहे। थँक्यू।